द्या, पण ज्याने ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं नियम केला, पठन केलं, ज्याने रोज नियमानं हरिपाठ म्हटला, त्याचं आयुष्य मात्र बर्बाद होणार नाही. त्याच्या हातामध्ये दारूची बाटली येणार नाही, कारण त्याची वाणी, आणि वाणी अशी एक साधन आहे, वाणीनं तुम्ही देवाचं चिंतन केलं तर नुसती वाणी पवित्र होत नाही, देह पवित्र होतो. एवढी ताकद आहे वाणीमध्ये, आणि म्हणून त्याच्यासाठी नामस्मरण सांगितलेलं आहे. आपण ते भरपूर केलं. अनेक मुलींनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण केलं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, महाराजांचं वाक्य आहे. बऱ्याच लोक म्हणतात की वायरी तुटलेलेच भजनात येतात का? असं नाही. तरुणांनी आलं पाहिजे, तरुण मुलींनी आलं पाहिजे, कारण आज जर बघितलं तर समाजामध्ये काय परिस्थिती घडते तुम्ही सगळे डोळ्याने पाहताय, की लहान लहान मुलं, तुम्ही पहा, पूर्वीच्या मुलांना एवढं काही ज्ञान नव्हतं. आज आपल्याला जे कळत नाही ते पहिलीच्या मुलाला, म्हणजे पहिली तरी मी जास्त बोलून गेले, पहिलीच्या मुलाला सोशल मीडियाचं, मोबाईलचं सगळं ज्ञान आहे. आपल्याला त्यात काही कळत नाही, एवढं त्याला ज्ञान आहे. पण प्रामाणिकपणे सांगेल, मोबाईल वापरा, ते एक साधन म्हणून वापरा. त्याची काय चूक आहे? बरेच लोक मोबाईलला दोष देतात, मोबाईल आला म्हणून जग बिघडलं. काळाची गरज आहे त्या साधनाची. साधनं वाईट आहे असं अजिबात ठरू नका, पण साधनाचा वापर करणारे कसे करतोय आपण, चांगलंही तितकंच आहे. हा, तुम्ही त्याच्यात चांगलं पाहिलं तर चांगलंही ते दाखवतं, आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाईट पाहिलं तर वाईटही ते दाखवतो. आता याच्यात साधनाचा दोष आहे का? नाही, साधनाचा दोष नाहीये, साधन वापरणाऱ्याचा दोष आहे. मग तुम्ही ते चांगलं वापरा, चांगल्या गोष्टीसाठी हरिपाठ ऐका, त्याच्यावर काकडा ऐका, तुम्ही अभ्यासासाठी वापरा. खासकर मुलींना सर्वांना विनंती आहे माझी, की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप त्याग केलेला आहे, खूप समर्पण केलेलं आहे आणि कष्ट केलेले आहे. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांकडनं, मुलींकडनं अपेक्षा असते की आपल्या मुलांनी चांगलं राहावं, सुसंस्कारी राहावं, शिकावं, एज्युकेटेड व्हावं. त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षेच्या आजकालच्या मुली विचार करत नाही. परंतु याचा कुठेतरी, कारण ते वय आहे, आणि ते वय जर तुम्ही नामस्मरणामध्ये, हरिपाठामध्ये, आता इथे संस्था झालेली आहे, या संस्थेमध्ये रोज शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी हरिपाठाच्या वेळेला